ह्या जगातील मराठ्यांचे नेते आदरणीय त्यांचंच नाव घेतोय, थांबा. या जगातील मराठ्यांचे नेते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं सर्वप्रथम धाराशिवचा प्रथम नागरिक पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो. मंचावर उपस्थित असलेले बाकी सर्व मान्यवर, अंधारेताईंनी आता ह्या ध्वजासंदर्भात तुम्हाला शासकीय माहिती दिलेली आहे. हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी मी पालकमंत्री नव्हे, ते ह्या राज्यातील सर्वसामान्य एक मराठा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मंचावर आहे. आणि मला याची सुद्धा कल्पना आहे की या महाराष्ट्र राज्यातील हा पहिला कार्यक्रम आहे की एका पक्षाच्या राजकीय नेत्याबरोबर किंवा पालकमंत्र्याबरोबर किंवा परिवहन मंत्र्याबरोबर मनोज दादा जरांगे यांचा हा पहिलाच कार्यक्रम. त्यामुळे भविष्यामध्ये मला वेगवेगळ्या जे आपले मुलाखतकार असतात किंवा पत्रकार असतात त्यांच्या बाईटला सामोरं जावं लागणार आहे, मला त्यांची उत्तरं द्यावी लागणार आहे. परंतु मी त्यांना एकच सांगणार आहे की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारा या हिंदवी स्वराज्याची पताका ज्या छत्रपती शिवरायाजी महाराजांनी पतकावली, ती पताका 151 फूट ह्या धाराशिव मध्ये पहिल्यांदा होतोय. आणि तो मान पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी त्याचं भूमिपूजन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होतंय. माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. त्यामुळे काही राजकीय वादळं येतात जातात. मी आताच आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रताप सरनाईकांनी आयुष्यामध्ये भरपूर काही कमवलंय. कधी स्वप्नामध्ये नव्हतं तेवढं सुद्धा प्रताप सरनाईकांनी कमावलं. आणि आज 151 फुटाचा ध्वज ज्या वेळेस आपण या ठिकाणी भूमिपूजन करतोय, त्या ध्वजाचं अनुकरण माझ्या मतदारसंघामध्ये घोडबंदर किल्ल्यावर ज्यावेळेस मी पहिल्यांदा केलं, त्याच ठेकेदाराला आज हे काम देण्यासाठी मी माझ्या सीओना सांगितलं की अतिशय उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या घोडबंदर किल्ल्यावर तो ध्वज पूर्वी उभारला होता. आणि घोडबंदर किल्ल्याची एकदम चांगल्या प्रकारचे आपण पुनरुज्जीवन त्याचं केलं होतं. आणि सर्वसामान्य शिवप्रेमींना तो घोडबंदर किल्ला आपण दाखवायला तशाच पद्धतीनं हा ध्वज या ठिकाणी व्हावा. काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा मराठा समाजाचे आपले या परिसरातले नेते मुंबईला आले. मी त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये 100 मुली आणि 100 मुलांचं वसतिगृह असलेली इमारतीचं काम दाखवलं. त्याबरोबर ठाणे शहरामध्ये एका वसतिगृहाचं काम मी त्यांना दाखवलं. त्यामुळे ते प्रभावित झाले. आणि कदाचित मनोज जरांगे पाटलांना त्यांनी सांगितलं असेल की बाबा प्रताप सर नाही, बाकीच्या नेत्यांसारखं नाही, वेगळं आहे, तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला यायला हरकत नाही. आणि म्हणून दादांनी हा कार्यक्रम स्वीकारला असेल असं मला वाटतं. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला कल्पना आहे की तुम्ही या ठिकाणी प्रताप सरनाईकपेक्षा जरांगे पाटलांचं भाषण ऐकायला आलेलं आहात. मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. परंतु मी आनंदी आहे की ज्या ज्या गोष्टी ज्या स्वप्नवत वाटत असतात त्या त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात करायला मिळतात. आणि ती प्रत्यक्षात करत असताना एक अतिशय चांगला उपक्रम आपण धाराशिवचं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी राबवतो, याचा मला अभिमान आहे. आज ध्वजाचं भूमिपूजन झालं, पण भविष्यामध्ये आपल्या मराठा मुला मुलींचं वसतिगृह आणि त्याचबरोबर एक मराठा समाजाचा हॉल या ठिकाणी असावं, यासाठी आपली आमची सगळे मराठा समाजाचे नेते मंडळी झालं ना, आपलं चाललंय ना जागेचं, प्रत्येक गोष्ट होत राहील. त्यामुळे त्या गोष्टीची पूर्तता करण्याची ताकद आई भवानी मला देईल याची मला खात्री आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांना मराठा मुक्ती संग्रामाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. आपलं नाव आहे प्रताप आणि सरनाईक, नावातच सगळं काय. या महाराष्ट्राचं काही तरुणाचे काही त्यांच्यावर आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणाचा जीव ज्याने मुंबई बंद पाडली, ज्याने मुंबईला महाराष्ट्रातला मराठा जो
स्वराज्याची ज्या मुंबईला महाराष्ट्र दाखवून दिला, त्या मराठ्यांच्या गळ्यातला ताईत संघर्ष योद्धा, ज्यांच्या शब्दाला ताकद आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेमधला प्रत्येक आमदार दादांना मानतो. तुम्ही दादांचे मावळे आहात हे लक्षात ठेवा. म्हणून मी विनंती करतो, ज्यांचे विचार या हिंदवी स्वराज्याचा ध्वज ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या बालपणी मनामध्ये साकारला, त्या प्रत्यक्ष स्वराज्याच्या ध्वजाची उभारणी करण्यासाठी या ठिकाणी आपली प्रकृती बरी नसताना सुद्धा अनेक विचार करा. तुमचा माझा सर्वांचा जीव दादांना द्या. आपला जीव मी पुन्हा विनंती करतो, दादा सांगा माझ्या सर्व मावळ्यांना. आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या धाराशिव नगरीत आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळं श्रेय आणि काम करण्याची सगळं श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी यातून कार्ड नपाट करायला 2 दिवस झाले. नाही आता यायला लागलं असं काम आपलं खरं बोलल्यामुळे त्यांचं मत टिकलं. प्रतापजी सरनाईक साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा घेतला. हा कार्यक्रम शासकीय आणि मी काय कळत जात नाही हो, मग ते व्यक्ती पण बसत. पण लातूरला साहेबांना शब्द दिला की आम्ही येणार. ते आलते म्हणलं येईल, कारण काम तसं होतं म्हणून येईल. राजापेक्षा ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोठं काय. कोणी नाव ठेवत असतं, कोणी काय म्हणतात त्याला ते सोशल मीडियावर लिहित असतं. आपल्यासाठी प्रिय काय, आपला स्वाभिमान काय. मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही, आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं. आणि एखादा मंत्री महोदय, पोरांना ते पण समजून घ्या, एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूने पाऊल टाकत असतील, त्यांना कोणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील, समाजासाठी लढत असल्यावर म्हणलं त्या टायमाला जातवान मराठ्यांनी पाठीमागं उभा राहायचं. आता कोणत्या पक्षाचा असेल, आपल्याला काय पक्ष देणं घेणं नाही, कोणत्या पक्षाचा असेल. आणि थोडे सरनाईक साहेब मंत्री महोदय साहेब जरा नवीन आहेत बोलतो, तुम्हाला वाटतं मारली गुंबळा बेकार दिसतो. हे असंच आहे हो, यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा असं कम करतात नाही. नवीन पोराला इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला, नाहीतर लोकांच्या दोरीत बांधून ठेवते. असंच कर, एवढंच कर, याच्या पुढे बोलू नको, मग त्यांना नाही निघत दम. दोरीत बंधनात आणि आचारसंहितेत ते काय वागत नाही. त्याला मोकळं जीवन जगावं वाटतंय छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याप्रमाणे. कोणाच्या दबावात, कोणाच्या गोंधळात ही वेगळीच फौज आहे. तरी आज कसं काय जरा ठेवल्या का तुमच्या
नाही तर हे गबा एकदा बाहेर पडलं ना चांगल्याचा फेस पडू तुम्हाला माहित नसतं ना एखाद्या मंत्री महोदय साहेब हे पावसामुळेच कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली शेत सोडता येणार शेतात जाता पण येणार आणि जनावर वाहून गेले त्या दुःखात शेतकरी आहे मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरोप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी शिंदे साहेबांनाच सांगितलं तर आणखीन त्यापेक्षा चांगलं होईल लोकांनी कांद्याच्या चाळी ते भुसारे भरून ठेवले होते इतका पूर आलाय काय की सगळंच वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले म्हशी वाहून गेल्या गायी वाहून गेल्या मी स्वतः घुसून बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं तेल मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालायला नाहीत मला वाटतं धाराशिवची भूमची टीम एक किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय लागेल ते म्हणून त्यांचे इतके हाल चालू आहेत आता मला जो उभा राहता तोवरच बोलतो परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला